कुठ डोंगर माथ्यावर उधे गाय उधे कुठ डोंगर माथ्यावर कुठ वळण फाट्यावर कुठ नदीच्या पलाड कुठ येशीच्या अल्लाड मला दिसते माझी आई खोली भक्तीची कवाड हो आदिशक्ती 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 कुठ तिची मोहक माया कुठ आभाळागत छाया कुठ नाजुक गोंधन तिच्या हास्याचं चांदन तुझा जागर चाले भवती हो आदिशक्ती 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 हे बघ तुला गावी यायचं नसेल ना तर येऊ नकोस पण एकदा तरी रेणुका देवीचं दर्शन घ्यायला येशील. काय झालं डोकं दुखतंय का तुझं काय झालं साक्षी काय झालं डॉक्टर तुला ब्रेन ट्यूमर आहे. आपण गावी जाऊया रेणुका आईच्या दर्शनाला. गाडी थांबव. साक्षी तू ठीक आहेस ना. मोहन आपण या गावात अगोदर कधी आलो होतो का रे. आपण अगं आपण नाही मी फक्त मी कारण मी या गावचाच आहे. हा शिक्षणानिमित्त गावाबाहेर राहिलो इतकंच. मग मला का असं वाटतं की मी या गावात अगोदर आले होते. साक्षी हे सगळे तुझे मनाचे खेळ आहेत कारण प्रथमच तू आज माझ्याबरोबर गावात आली आहेस. असं असेल तर मला हे गाव खूप ओळखीचं वाटतंय. बघ ना या विहिरीतून मी कित्येक वेळा पाणी काढले आणि ती मगाचं मंदिर पाहिलंस त्याच्या कळसाला पाहून मी अनेक वेळा हात जोडून नमस्कार केलाय. नाही मोहन या गावी मी अगोदरही आले होते. या गावात आले होते मी. हे खूप ओळखीचं गाव वाटतंय मला. हो मोहन मी या गावात आले होते रे. चल उगाच त्रास करून घेऊ नकोस निघूया आपण. सुनबाई तू आलीस आणि आई रेणुका माता प्रसन्न झाल्याचा आनंद झाला. खरंच वाड्यावरून एखादी गाडी गेली ना की असं वाटायचं मोहनच सुनबाईला घेऊन आलाय. आणि गाडी निघून जाताच आम्ही दोघेही खूप हिरमुसले व्हायचो. तुमच्या फोटोंवर
आणि आठवणींवरच आनंद मानत होतो. म्हणून त्यांना उंबरठ्यावर उभं राहण्याची का शिक्षा देणार आहात? चला चला आज चला, प्रवासाहून आलात, काही सांजा वगैरे करणार आहात की नाही त्यांच्यासाठी? नाही हा. सांजा नाही, कांदा पोहे. मला कांदे पोहे आवडते ते तुम्हाला कसं कळलं? तुझ्या नवऱ्याला मी फितूर करून घेतले. आई रेणुका देवी, साक्षीवरचं गंडांतर टळू दे. आई रेणुका देवी माता, माझ्यानंतर माझ्या मोहनवर सदैव तुझे आशीर्वाद असू दे. अरे मोहन, हा, गेल्या 2 वर्षात मी जी प्रॉपर्टी खरेदी केली आहे त्याचे सगळे पेपर्स आणि फोटोज या फाईलमध्ये आहेत. जरा एकदा नजरेखालून घालून घे. अहो, आता त्याच्या वाचून काय अडलंय का? पहिल्यांदा खाऊन घ्या ना. चल बाबा चल, खाता खाता बोलूया. ये चला. पण बाबा, आपल्याकडे एवढी प्रॉपर्टी असताना त्यात आणखी नवीन भर कशाला? तुझ्याचसाठी पोरा, तुझ्याचसाठी. त्यातली अर्धी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर खरेदी केली आहे आणि उरलेली अर्धी सुनबाईच्या नावावर. सुनबाई, तू इथे फोटो बघून घे. त्यातले पहिले 3 फोटो आहेत ना, ती प्रॉपर्टी मोहनच्या नावाची आहे. आणि उरलेले सगळी प्रॉपर्टी ही तुझ्या नावावरची आहे. बाबा, हा वाडा कुठे आहे? हं? अगं, आपल्याच गावातल्या एका टोकावर आहे. मला तिथे जायचंय. पण जरी तू तिथं गेलीस तरी त्या वाड्यात राहणारी म्हातारी तुला आत येऊ देणार नाही. नाही नाही, मला तिथे जायचंय. बाबा, मला तो वाडा बघायचाय. आई, मोहन मोहन मोहन, मला त्या वाड्यात घेऊन चल ना प्लीज प्लीज प्लीज. आपण जाऊया ना तिथे. ठीक आहे, जाऊया. पण उद्या सकाळी जाऊया, ठीक आहे?
पाऊल पुढे टाकत चालते वा म्हणते ना मी. हे माझ्या मुलीचं करे. मी कोणाला बळकावून देणार नाही, कोणाला सुद्धा वाड्यात पाऊल टाकून देणार नाही. जा जा म्हणते ना मी. जा नाही तर कपाळ बघतो ना मी. आपल्या आईला बघून कोणी खिलचात कपोरी. नाही फार वाट पाहायला लावलीस कपोरी, फार वाट पाहायला लागलीस. हा वाडा बघ, तुझा वाडा किती छान जपलाय बघ. मी कोणाला सुद्धा येऊन दिलं नाही, कोणाला सुद्धा नाही. ज्याने हा वाडा विकत घेतलाय ना त्याला सुद्धा मी हात येऊ दिलेला नाही. अशी काय बघतेस? तुम्हाला ओळखलं नाही? वाडा तुला आठवत नाही का उमा? उमा? हो बोरी. नाही मी तुझंच नाव आहे उमा. मी उमा नाही. अगं तू नाव सुद्धा विसरलीस का स्वतःच? मी उमा नाही. आठव पोरी, आठव. आठवण्याचा प्रयत्न कर. आठव आठव आठवायचा प्रयत्न कर. उमा आठव, आठव उमा आठव, आठव. आई रेणुका देवी माता, आमच्यावर कृपा कर. हा वाडा त्या सावकाराच्या तावडीत जाऊ देऊ नकोस. त्या सावकाराने माझ्या बाबांना फसवून हा वाडा स्वतःच्या नावावर करून घेतलाय आणि त्याच धक्क्याने माझे बाबाही गेले. आई आई ह्या वाड्यात माझ्या वडिलांच्या स्मृती आहेत, आठवणी आहेत. ह्या वाड्यातच मी लहानाची मोठे झाले, खेळले, बागडले. हा वाडा फक्त वाडा नाही, माझ्या पूर्वजांची ठेव आहे आणि ही ठेव मला गमवायची नाही. आई आई मला आणि माझ्या आईला तर फक्त तुझा आणि या वाड्याचाच आधार आहे ग. आमच्यावरती कृपा कर आई, आमच्यावर कृपा कर. देवी माता, आज मी तुझ्या पुढे एक नवस बोलते. जर का तू हा वाडा मला परत मिळवून दिलास ना तर मी तुला चांदीचा मुकुट घालेन. खरंच खरंच मी तुला चांदीचा मुकुट घालेन. अरे बघताय काय, एक एक सामान बाहेर फेकून द्या. चला व्हा बाजूला सगळ्यांनी. खबरदार माझ्या वाड्यात कुणी पाऊल टाकलं तर. तुझा वाडा. अगं हा वाडा माझा आहे, माझा. सावकारा, माझ्या बाबांना फसवून कागदपत्रांवर तू त्यांच्या सह्या घेतल्यास आणि आता हा वाडा बळकावू पाहतोस. पण लक्षात ठेव मी हा वाडा तुला बळकावू देणार नाही. तू मला अडवणार? मी नाही रोखणार, माझी रेणुका माता रोखणार आहे तुला. हा, रेणुका आई, रेणुका माता. अगं तिचं नाव मध्ये घालून तुम्हाला घाबरू नकोस. अरे तुला पण नाही घाबरत आणि तुझ्या त्या रेणुका मातेला पण नाही घाबरत. जा, काहीही झालं तरी आज हा वाडा मी माझ्या ताब्यात घेणार म्हणजे घेणार. सावकारा, मी तुला सोड घेईन.
हे पोरी काय झालं ग, काय झालं हे काय? आई आपला वाडा सांभाळ ग. हो ग पोरी, असं नको पोरी. उमा! आणि तू माझ्या मांडीवरती प्राण सोडलास. पण माझं मन मला सांगत होतं तू एक ना एक दिवस परत येणार. रेणुका आई तिचा शब्द पाळणार. म्हणूनच सावकाराने जरी हे घर बळकावलं असेल ना, तरी मी त्याला पाऊल सुद्धा टाकून दिलं नाही. लोक मला वेडी म्हणायला लागले. कुणी तर मला भूत ठरवून मोकळे झाले. तरीही मी हे घर सोडलं नाही. कुणालाही आत येऊ दिलं नाही. तुझं घर मी तुझ्यासाठी सांभाळलं. पोरी, हे घर तुझं आहे ग. तुला सांभाळायचे पोरी. त्या सावकाराने आता कुणाला तरी विकलंय ते, पण मी त्याला सुद्धा अशी. ते माझे सासरे आहेत आई. आई, आई रेणुका देवीच्या कृपेने मागच्या जन्मी तू माझी आई होतीस हे मला कळलं. त्यासाठीच केवळ वारंवार साक्षात्कार देऊन तिनं मला इथं बोलावलं. कारण मी अजून माझा नवस फेडला नाहीये. मोहन, मला लवकरात लवकर नवस फेडायला हवा. माझ्याकडे फार कमी वेळ राहिलाय रे. कमी वेळ आहे? हो आई, मला एक दुर्धर आजार झालाय. मी काही दिवसांची सोबती आहे ग आता. अगं पोरी, साक्षात रेणुका मातेची तुझ्यावरती कृपा आहे आणि निराश कसली होतेस. चिंता करू नकोस. देवारातल्या मूर्तीसमोर तुझा नवस फेड आणि सर्व चिंता रेणुका मातेच्या चरणी वहा. रेणुका माता सर्व चांगलंच करेल. हे रेणुका माते, तुझा विजय असो. माते, माझी मुलगी तिचा राहिलेला नवस फेडायला आलेली आहे. तो मान्य करून घे आणि तिच्यावरती तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे. जय रेणुका माता. डॉक्टर, काय झालं डॉक्टर?
डॉक्टर काय झालं? काय झालं डॉक्टर? काय रिपोर्ट आले? प्लीज डॉक्टर, प्लीज काहीतरी बोला ना. डॉक्टर डॉक्टर काय झालं? डॉक्टर सांगा ना डॉक्टर. डॉक्टर रिपोर्ट काय म्हणतायत? इट्स अ मिरॅकल. साक्षीचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेत. काय काय डॉक्टर? ब्रेन ट्युमरचं नाव निशाणच नाहीये. ही सगळी रेणुका मातेची कृपा आहे. आई रेणुका देवी माते की जय.